मुंबईचा मोर्चा, निळ्या सैनिकांचा सागर नवे 59 जातीचा महासागर, आंबेडकरी घराणे आणि वरून सततधार पाऊस. मुंबईचा श्वास थांबणारा महामोर्चा. सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रकरण चांगलेच पेटले. अंतर्गत युद्ध सुरू असून एका समाजाच्या मागणी विरोधात 59 समाज एकवटल्याचे उदाहरण पाहायला मिळते. काल 30 जून रोजी याविषयी मुंबईत आंबेडकरी वारसांकडून या मोर्चाचे आयोजन केले गेले. यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, अमन आंबेडकर सह अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रत्येकाच काय मत होतं ते पाहून घ्या या बातमीमधून. थेट मुंबईहून रमेश खंडारे यांच्या माध्यमातून. करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे, जो आमची मागणी नव्हती, मातंग समाजाची देखील मागणी नव्हती, परंतु काही मूठभर मातंग समाजाचे लोक जे संघाच्या शाखेवरती जातात, संघाचे पैसे घेतात, असे संघाचे मूठभर लोकांनी एक निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या आधारे आज हा उपवर्गीकरणाचा घाट या महाराष्ट्रामध्ये घातलेला. दुसऱ्या राज्यामध्ये काय झालं हे मी जाणत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये मी घडून देणार नाही. आपण सगळे घडून देणार नाही, कारण 59 जाती आणि एकत्र 59 जातीची वज्रमूठ आमच्या बरोबर आहे. एक प्रतिज्ञा इथे करायला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये ही वज्रमूठ अशीच असायला पाहिजे. जेव्हा ही वज्रमूठ आता सत्ताधाऱ्यांवरती पडेल, तेव्हा याचं सरकार उलटून पडेल. एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 59 जातीच्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये बीजेपीचा कोणी असेल त्याला माझं मत जाणार नाही, हे तुम्ही निक्षून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बाबा, सत्ता हातामध्ये घ्या. किती दिवस आज मोर्चे वगैरे काढणार? त्याने एक वटहुकूम काढला आणि आम्हाला काम धंद्याला लावलेला. आमचा वेळ, आमचा पैसा, आमचा श्रम हे आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. परंतु ह्याच्या पुढे आमची लढाई हे सत्तेची लढाई असणार, हे देखील आज तुम्ही लोकांनी ठरवायला पाहिजे. कोणाच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न नाही. बाबासाहेबांनी एकेकाळी 1938 ला सांगितलं, एक वेळेला तुम्ही सत्ताधारी समाज या देशामध्ये व्हा. मी समजतो आज चांगली चुनौती आपल्या समोर आलेली आहे. आपण सगळे आपले मतभेद विसरून एकत्र आलेलो आहोत. एका दिलाने ही लढाई लढत आहोत. हा मेसेज सरकारपर्यंत गेलेला आहे, हे असं आपल्याला सांगतो. आज सकाळी मला काही आमदार इथे भेटले आणि आमदारांनी मला सांगितलं की आम्ही सर्वप्रथम 29 आमदारांचं मी अभिनंदन करेन. एकत्रपणे येऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना त्याने सांगितलं, हे जे काही उपवर्गीकरण आहे ते बंद करा. अक्रॉस ऑल द पार्टी आम्ही एकत्र झालेलो आहे. बीजेपी मधले देखील आमदार जे अनुसूचित जातीचे आहेत ते देखील एकत्र आले. एक अभेद युती झाली. आपल्याला सांगू इच्छितो, त्या आमदारांनी मला जे सांगितलं, मुख्यमंत्री एवढे सिरियस दिसले नाही भीमरावजी. आम्ही निवेदन दिलं, निवेदनांकडे बघितलं आणि सांगितलं पुढच्या वेळेला मी काहीतरी निर्णय घेतो. मुख्यमंत्री ज्या काही घोषणा दिल्या, मुख्यमंत्री होश में आओ, त्याप्रमाणे या मोर्चाच्या माध्यमामधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो, बाबा तुम्ही होश मध्ये या आणि उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. या महाराष्ट्र उपवर्गीकरण होऊन देणार नाही. या लोकांची आर्थिकी राहिलेली आहे संपूर्ण देशामध्ये. दोन 2014 मध्ये जेव्हा ते बसले सत्तेवरती, जेव्हा केंद्रामध्ये बसले, जेव्हा राज्यामध्ये बसले, तेव्हा आठवत असेल हिंदू मुस्लिमांचा वाद लावला त्यांनी. हिंदू मुस्लिमाच्या वादातून सत्ता हस्तगत केली.
मायनॉरिटीजला टार्गेट केला ज्या मुस्लिम आपले बांधव आज अनेक मुस्लिमांच्या संघटनेने आज आपल्याला सपोर्ट दिलेला आणि हे तुकडे करण्याचा कट या चड्डीवाल्यांनी केला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो काय झालं या घटनेला बदलण्यासाठी या लोकांनी डाव साधला आणि एक खडा मारून पाहिला की या निळा पाखरांच्या थव्याला आपल्याला विस्कळीत करता येईल का, पण त्याला माहित नाही हे वाघिणीचं दूध पेलेले बछडे आहे. हे नुसतं भोकरच नाही तर जीव घेतात नरकीचा घोट घेतात. त्यामुळे अशा या मनुवादी सरकारचा निषेध करायचा असेल तर आपल्याला भविष्यात पडोले साहेब असू द्या, आनंदराजे आंबेडकर असू द्या, भीमराजे आंबेडकर असू द्या, यांच्या हाकेला आवाज देऊन अख्खी मुंबई जाम करावी लागेल. हे लक्ष आपला भविष्यात असणार आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही जर हे कटकारस्थान करत असाल तर तुमची जागा तुम्हाला दाखवून देण्यात येणार आहे. चर्मकार समाज खांद्याला खांदा म्हणून या ठिकाणी आलेला आहे. गद्दार नाही, काही मोजक्या लोकांना हातपाशी धरून तुम्ही जर मातंग समाजाला बदनाम करत असाल तर हा मातंग समाज बाबासाहेबांच्या विचाराचा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. मित्रांनो 59 जातीचा एकच बाप आहे, त्याचं नाव काय? 59 जातीचा एकच बाप आहे. जर माझ्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्या बापाच्या विरोधात कोणी जाओ त्याचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. साहेब ते म्हटले की या निळ्या रक्ताची धमाकळ, काय मी नाही म्हटलं, काहीतरी तर अण्णाभाऊ बोलतायत. निळ्या रक्ताची धमाकळ, तू स्वाभिमानाची आग आहे. कोण म्हणते? अण्णाभाऊ. निळ्या रक्ताची धमाकळ, तू स्वाभिमानाची आग आहे. घेऊ नको कुणाच्या बापाला, कारण तू भीमाचा वाघ आहे. आपण सगळे वाघ आहोत. जाता जाता सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. मोठा आवाज आला पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. अरे बोल बहुजनाला, हल्ला बोल. अरे बोल बहुजनाला, अरे जोर से, अरे जोर से. अरे नीला लेके, अरे जय भीम लेके, अरे तुझको लेके, अरे सबको लेके, सबको लेके, अम्बेडकर फैमिली लेके, अरे साथ को लेके, अमरनाथ को लेके, अरे जोर से, अरे जोर जोर से. अरे डरता क्यों है? अरे कायर क्यों है? अरे विधान भवन पे, अरे मंत्रालय पे, अरे जातिवाद पे, अरे जोर से, अरे जोर जोर से. जय भीम, जय भारत. पाहिलं ही पोलीस यंत्रणा, ही सरकार आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करते आहे. मग आम्ही निघालो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या सरकारला सांगणे, तुम्ही फक्त आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर केला की आम्ही जाहीर करतोय, तर एवढी लाखोची संख्या इथे जमा झालेली आहे. तुम्ही फक्त निर्णय लागू करून दाखवा. या भारतामध्ये तुम्हाला तुमची अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं रक्त स्टेजवर आहे, खोटं सांगणार नाही. ही लढाई कोणती नेतेगिरी करण्यासाठी नाही, ही कोणती इलेक्शन साठीची लढाई नाही. बाबासाहेबांनी जी कमवलेली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी टिकवण्यासाठीची ही लढाई आहे. जर बापाची प्रॉपर्टी टिकवता येत नसेल तर आपल्यासारख्या नालायक दौलती कोणी नसतील, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. या लढ्यामध्ये आंबेडकर परिवार, आदरणीय आनंदराजी साहेब, भीमरावजी साहेब, अमन साहेब, साहिल साहेब, समस्त आंबेडकर परिवार, समस्त आयोजक खंबीरपणे आमच्या पाठीशी राहिले. पोलिसांनी अन्याय केला, परंतु माझा समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. लॉंग मार्च यशस्वी केला. आता उपवर्गीकरण रद्द केल्याशिवाय आपण थांबायचं नाही. एवढी शपथ घ्या आणि थांबतो. जय भीम.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सरसरणी आनंदराज आंबेडकरांचा, डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण इकडे सर्वजण आपल्या बापाने आपल्याला जे आरक्षण दिले त्यासाठी इकडे उपस्थित झाला, त्याबद्दल तुमच्या सर्व भीम सैनिकांचे आणि 59 जातीय सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. इकडच्या सरकारला आपण दाखवून दिले की जर तुम्ही आंबेडकरी समाजासोबत आणि आंबेडकरी अनुयायांसोबत मस्ती करायला गेलात तर तुम्हाला आंबेडकरी समाज रस्त्यावर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारी लोक असतील, नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जोपर्यंत आंबेडकर परिवार आदेश काढत नाही रस्त्यावरती आपल्याला ही लढाई लढायची आयुष्यभर आहे. आणि जोपर्यंत हे आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यावरतीच लढावं लागणार आहे. हे उपवर्गीकरण आरक्षण झालं तर आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांना, आपल्या येणाऱ्या 20 वर्षाच्या लोकांना, युवांना रोजगार भेटणार नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी जास्त बोलत नाही कारण आपल्या इकडे बोलणारे भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत आणि बाकीच्यांनी पण अनेक मुद्दे मांडलेत. जास्त लोक खूप वेळ उभा आहेत, त्यांना त्रास झालाय, मी त्यांची माफी मागतो. पण ज्यानंतर जो आपल्याला आदेश येईल ते आपण सर्वांनी इकडनं पालन करून सगळे आपापल्या ठिकठिकाणी गावी जाऊन त्याचा प्रचार प्रसार नीट कराल. आणि जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही पुढचा तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. जय भीम. परिस्थितीमध्ये सुद्धा आपण 200, 500, 800, 1000 किलोमीटरहून आपण आलात आणि आपली बाबासाहेबांचे जे प्रेम आहे ते आपण दाखवून दिलं. कारण हा नियम जर पास झाला तर भारतीय घटनेला छेद लागणार होता आणि त्यामुळे आमचे जे काही 29 प्रतिनिधी सभागृहात आता आहे त्यांनी गेले 2 दिवसामध्ये आवाज उठवला, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या मीटिंगला मी स्वतः होतो. त्यांनी स्पष्टपणाने एक ग्वाही दिली की आम्ही कुठल्याही प्रकारे निर्णय हा जनतेला विचारल्याशिवाय, लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय, सभागृहात आल्याशिवाय आम्ही मंजूर करणार नाही. आणि हीच आपल्या सगळ्यांची मोठी जीत आहे. तुम्ही सगळेजण आलात. भांग मार्च नव्हता, तो स्वाभिमानी मार्च होता. त्याच्यामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. आज साहेब, भीमराव साहेब, आनंदराज साहेब आणि संपूर्ण 59 जाती एकत्र झाली ती फक्त बाबासाहेबांच्या विचारासाठी.